ठाण्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांची अधिकाऱ्यांसोबत बैठकीला खासदार नरेश म्हस्के, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. कळवा मुंब्रामधील स्विमिंग पूलच्या ठिकाणी मल्टीव्हर्टिकल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासंदर्भात बैठक. ठाण्यामध्ये कन्व्हेन्शन सेंटर उभं राहणार. सेंटरमध्ये 260 मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी असेल. प्रस्तावित प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहारी होतील असं नियोजन करण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचना. रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 300 खाटांच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन. नव्या इमारतीतील 105.49 कोटी निधी देण्यास प्रशासकीय मान्यता. ठाकरेंच्या शिवसेनेचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांचा दापोली येथील पक्ष कार्यालयातील फोटो कार्यकर्त्यांनी हटवला. 13 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संजय कदम यांचा पक्षप्रवेश होणार. रोहित पवार आणि नितेश राणेंमध्ये खडाजंगी. कोरटकर आणि सोलापूरकर वर सरकार कारवाई का करीत नाही? रोहित पवारांचा प्रश्न. तर आम्हाला शिकू नका, महाराजांचा अपमान करणाऱ्याला सरकार सोडणार नाही, ही महायुतीची भूमिका. राण्यांचा पलटवार. सरकारला कोरटकर आणि सोलापूरकरची पाठराखण करायची आणि त्यासाठी भाजपचा गोंधळ. आदित्य ठाकरेंचा आरोप. अबू आझमी ही भाजपची बी टीम असून त्यांना बोलायला लावून त्यांच्यावर कारवाई करण्याचं नाटक. आदित्य ठाकरे यांचा घणाघात. महाराजांचा अपमान करणारी जी मानसिकता आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. काँग्रेस नेते नाना पटोले यांची मागणी. माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद आणि आमदारकी रद्द व्हावी यासाठी कोर्टात जाणार. वकील झुंजार आव्हाड यांची माहिती. कोकाटे यांनी शासनाची फसवणूक केली. 5 ते 7 वर्षांची त्यांना शिक्षा व्हायला हवी. झुंजार आव्हाड यांची प्रतिक्रिया. राहुल गांधींसाठी वेगळा कायदा आणि माणिकराव कोकाटेंसाठी वेगळा कायदा हे दोन तोंडी सरकार. नाना पटोले यांची टीका. सरकारनं कोकाटेंचा राजीनामा का घेतला नाही याचं उत्तर द्यावं, पटोलेंची मागणी. सावरकरांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतल्याच्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना दंड. 14 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे लखनौ न्यायालयाचे आदेश. हजर न झाल्यास कठोर कारवाईचे सूतोवाच. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.